ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपल्याकडे प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की मुलगा लग्नाला तयार होत नाही का, त्याच्या नशिबात लग्नाचा योग नाही का, काय ते पहा. तर पाहूया आपण. मुलाचं नाव वगैरे आलेलं आहे आपल्याकडे. ते सर्व पाहून नावाचा उल्लेख काय करायची गरज पडत नाही. उगाच नसलेल्या भानगडी पडतात. त्याच्यापेक्षा आपलं मी डायरेक्टली नाव बघून आपलं काय आहे ते पाहून तुम्हाला मी बोलतो, त्यांना बी कळेलच. ओम. तर ताई, तुम्ही विचारलंय की माझ्या मुलाचं लग्न होत नाही, अगर ते लग्नाला तयार नाही असं त्यांचं म्हणणं नाही. तर काय तसं काही दोष वगैरे काही नाही आहे. तुमचा समज झालाय की काही मुलाच्या लग्नात नाकार देण्यामागं काही दैवी दोष आहे का, तर तसा दोष वगैरे काही नाही आहे. आणि मुलाचं लग्न माझ्या माहितीहून लग्न झालं तरी असावा, नाहीतरी काहीतरी भानगडीत असावा असं दाखवतंय. थोडक्यात की मुलाचं एखादं तुमच्या परस्पर गपचिप लग्नही केलं असेल कदाचित, अथवा प्रेम प्रकरणात असू शकतो. कारण त्याला गृहस्थ आश्रमात असं दाखवतंय. तो ऑलरेडी एका म्हणजे स्त्रीच्या अगर मुली काय सहवासात असल्याचाच एक ऊर्जा आहे तशी. कदाचित तो प्रकार झाला असेल. तर तुम्ही त्याची चौकशी करावी, पाहावं खरं काय. तर जर नसेलच झालं तर लग्न होऊ शकतं काही नाही. पण तुम्ही चौकशी करा. मला तर तशी ऊर्जा दाखवते की त्याचं ऑलरेडी म्हणजे लग्न झालं असावं, अथवा त्यानं प्रेम प्रकरण केलं असावं, काहीतरी हा आहे याच्यामध्ये. तर तुम्ही पहा, खात्री करा, नंतर मला सांगा. ओम नमः शिवाय.